हे पण फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. एक सर्कस होती. आता शेवटचं उदाहरण. आणि त्या सर्कसमध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालायचे. आणि ते वाघ सिंहाचे प्रयोग पाहायला लोक गर्दी करायचे. तुमच्यासारखा एक लहान मुलगा एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन, नीट ऐका, तिकडे नका बघू, इकडे बघा. लहान मुलगा ते कुत्र्याचं पिल्लू घेऊन सर्कसच्या मॅनेजरकडे गेला आणि म्हटला, हे वाघ सिंहाचे प्रयोग बंद करा आणि उद्या या पिल्लाचा प्रयोग करा. सर्कसचा मॅनेजर म्हटला, लोक वाघ सिंह बघायला येतात, तुझं हे कुत्र्याचं पिल्लू कोण बघेल? तो म्हटला, हे विशेष पिल्लू आहे. म्हटले काय? म्हटले ते सुंदर पियानो वाजवत. त्या पोरानं बॅगमधनं पियानो काढला, त्या पिल्लाच्या समोर ठेवला आणि ते कुत्र्याचं पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. सर्कसचा मॅनेजर म्हटला, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. दोघांच्या गप्पाच सुरू होत्या. तेवढ्यात एक मोठं कुत्रं आत आलं, त्या पिल्लाला असं दातात उचललं, जोरात पियानोवरती लात मारली आणि दातात उचलून त्या पिल्लाला रागानं घेऊन गेलं. त्या सर्कसच्या मॅनेजरनं विचारलं, हे कोण आहे आणि एवढा राग का? त्या पोरानं सांगितलं, ये इसकी माँ है और इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? ज्याला पियानो वाजवता येतो त्याने डॉक्टर व्हायचं नाही, किंवा ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवू नये. आपण गफलत केली. आपल्या आनंदाच्या जागा कोणत्या? आपल्या करिअरच्या जागा कोणत्या? केवळ मार्कांपाशी न अडकता स्वाभिमानानं जगता येईल का? बाळांनो, याचा विचार करा. जिजाऊंनी संभाजीराजांच्या हातात 2 समशेरी दिल्या आणि सांगितलं, राजे तुम्हाला लढलं पाहिजे. संभाजीराजे तक्रार करतात, आबासाहेब, आऊसाहेब आमच्या हातात तलवार देतात, ढाल देत नाहीत. आऊसाहेब सांगतात, परिस्थिती बदलली आहे, बदलत्या परिस्थितीनुसार जर तुम्ही बदलला नाहीत तर आपण टिकू शकणार नाही. आता ढाल घेऊन, आता बचावाचा पवित्रा नाही, दोनही हातात समशेर घेऊन आता आपल्याला लढावं लागेल. काळ आणि वेळेनुसार कसं बदलावं हे जिजाऊ साहेबांकडनं शिकावं. बाळांनो, तुम्ही जर काळ आणि वेळेनुसार बदलला नाहीत तर आपणही बाजारात टिकू शकणार नाही. हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? कुणाचा आहे कॅमेरा? कोणत्या कंपनीचा आहे? सोनी. आता कॉडॅक बाजारात आहे का? नाही. इथं जे मागं बसलेत ना फेटे घालून, या सगळ्यांच्या लग्नाचे अल्बम चेक करा. सगळ्यांचे लग्नाचे अल्बम कॉडॅकवरती काढलेले आहेत. आता कॉडॅक बाजारात आहे का? केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, कॉडॅक बाजारात नाही. आणि त्या कॉडॅकचा असला रुबाब होता, त्याच्यात रोल असायचा, 36 फोटो निघायचे. नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि 6-6 महिने अल्बम मिळत नव्हता. फोन केला ना, फोटोग्राफर म्हणायचं ते धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतं कुणास ठाऊक. आमच्या पिढीनं पहिला फोन जर कोणत्या कंपनीचा घेतला होता आयुष्यात, तर आम्ही नोकियाचा फोन घेतला होता. 3310, 1100, 16. आता नोकिया आहे का? केवळ आणि केवळ अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया बाजारातून हद्दपार. काळ आणि वेळेनुसार तुम्हाला बदलावं लागेल. रविवारी मराठी पिक्चर लागायचा 4 वाजता. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, आणि मध्ये एक जाहिरात लागायची. तुम्हाला आठवत नसेल, पण तुमच्या मम्मी पप्पांना सगळ्यांना ती जाहिरात आठवत असणार. लाईफ बॉय है जहा. काय? तुम्हाला नाही आठवणार, मागच्यांना पाठ आहे. सांगा बरं, कुणाला पाठ आहे का? लाईफ बॉय है जहा. हा, इकडनं आवाज आला, तंदुरुस्ती हे वहा. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? कधीच नाही. प्रश्न पडायचा, क्रिकेट खेळणारी पोरं सोडून फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली? पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी? लाईफ बॉयची मोनोपोली होती. लोक दुकानात जाऊन साबण द्या म्हणायची, साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. इकडे राजा हिंदुस्तानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती आणि लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. आता लाईफ बॉयला कळलं, काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आला. आणि त्याची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत, कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते, पसीने की बदबू से परेशान.
पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. आणि कोरोनाच्या काळामध्ये एक तरी साबण जाहिरात करत होता का? आमचा साबण सुगंधी आहे, लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल. प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे. आणि त्या मोती साबणाचं गणित तर मला अजून कळलेलं नाही. ते वर्षभर कुठं असते कुणाच ठाऊक. ते दिवाळीलाच येते. ते वर्षभर झोपतंय आणि दिवाळीला म्हणताय उठा उठा. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोतीनं आंघोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे. मोठी स्वप्न बघा, मोठा विचार करा. जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं ती प्रेरणा आत्मसात करा आणि मस्त आयुष्य जगा, हीच शुभेच्छा या निमित्तानं देतो. अकोळनेरमध्ये मोठ्या संख्येनं जाधव कुटुंबीय आहेत. तुम्हाला कायम तो हेवा वाटत राहील की आपण त्या कुळीतून आहोत, ज्या कुळीतून स्वराज्याचा संकल्प उभा केला गेला आणि छत्रपती शिवाजीराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. जिजाऊ जयंतीच्या आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या आपणा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. गणेश महाराज शिंदे हे आपणा सर्वांच्या विनंतीला मान देऊन